नमस्कार बालमित्रांनो, गप्पा गोष्टी कवितामध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज मी तुम्हाला जी गोष्ट सांगणार आहे त्या गोष्टीचं नाव आहे करावे तसे भरावे। एकदा एका गावात 3 चोर राहत होते। त्यांनी एका श्रीमंत माणसाचे एकदा खूप पैसे चोरले। ते पैसे त्यांनी एका पिशवीत भरले आणि ते जंगलात निघून गेले। तिथे त्यांना खूप भूक लागली। त्या जंगलात त्यांना काहीच खायला मिळालं नाही। म्हणून मग त्यांनी काय केलं, त्यांच्यातल्या एका चोराला जवळच्या गावात जेवण आणायला पाठवलं। जेवण आणायला गेलेल्या त्या चोराला एक दुष्ट कल्पना सुचली। तो आधी स्वतः हॉटेलमध्ये जेवला आणि नंतर त्याने आपल्या साथीदारांसाठी अन्न विकत घेतले। पण त्याने काय केलं माहितीये, त्या अन्नामध्ये त्याने विष मिसळलं। त्याने विचार केला की ते दोघे हे विषारी अन्न खाऊन मरून जातील आणि मला ते सगळे पैसे एकट्याला मिळतील। इकडे जंगलात असलेल्या या 2 चोरांनी सुद्धा एक दुष्ट योजना आखली। जेवण आणायला गेलेल्या साथीदाराला परत आला की ठार मारायचं आणि सर्व पैसे दोघात वाटून घ्यायचे असं त्या 2 चोरांनी मिळून ठरवलं। त्या तिन्ही चोरांनी ठरल्याप्रमाणे आपापल्या योजना अंमलात आणल्या। विषारी अन्न घेऊन आलेल्या चोरावर जंगलातील दोन्ही चोरांनी हल्ला करून त्याला ठार मारलं। त्यानंतर ते दोघं जेवले आणि त्या अन्नामधलं ते विष खाऊन ते दोघंही तडफडून मरण पावले। अशा प्रकारे त्या तिन्ही चोरांचा शेवट झाला। यातून आपल्याला काय शिकायला मिळालं? करावे तसे भरावे। आपण जेव्हा वाईट गोष्ट करतो तेव्हा आपल्या वाट्याला सुद्धा कायम वाईट गोष्टीच येतात। त्यामुळे कधीही कोणाचंही वाईट करू नये। सगळ्यांशी कायम प्रेमाने आणि चांगलं वागावं। अशाच गोष्टी ऐकण्यासाठी गप्पा गोष्टी कविताला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।